आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून। विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी आधी चर्चा। जागा वाटपामध्ये सर्वांचाच सन्मान राखला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजप महाराष्ट्रामध्ये 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार। 3 ते 4 दिवसांमध्ये भाजप वरिष्ठांची बैठक। विद्यमान खासदारांच्या यादीमध्ये फारसे बदल केले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। भाजपच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 25 जागांवर चर्चा। भाजपच्या विद्यमान 23 जागांवर चर्चा। आज यादीची शक्यता, तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या जागांवर देखील चर्चा। भाजपच्या बैठकीमध्ये चंद्रपूर लोकसभेसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा, तर जालन्यामधून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही, मात्र पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवणार। उमेदवारीच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट कुठेही दिसणार नाहीत, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा फुपाटा होईल, महाजन यांच्या वक्तव्यानं चांगली चर्चा। पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला, बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा गंभीर आरोप। तर मी काँग्रेसची आहे, काँग्रेसमधूनच उमेदवारी करणार, प्रतिभा धानोरकर यांचं वक्तव्य। मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर ना कुणाकडे तक्रार ना कुणाकडून अपेक्षा ठेवतो। मनसेचे नेते वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट। विजय शिवतारे यांना पुरंदरमध्ये अजितदादांनी लायकी दाखवली। बारामतीमध्ये उभे राहा, तुम्हाला स्वतःच्या तोंडाला काळं लावून घरी बसण्याची वेळ येईल, सचिन खरात यांची शिवतारे यांच्यावर टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चंद्रपूर दौऱ्यावर। विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार। उद्धव ठाकरे आजपासून यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या दौऱ्यावर। राळेगाव, पुसद, कारंजा आणि वाशिममध्ये मेळाव्याचं आयोजन। यवतमाळ वाशिमच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार। पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय। 50 उमेदवारांची यादी जाहीर। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 111वी जयंती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रीती संगमावर समाधीस्थळी जात अभिवादन। काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। काँग्रेसच्या बैठकीमध्ये 7 राज्यांच्या उमेदवारांबाबत चर्चा, तर 15 मार्चला पुढील बैठक होणार। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार। आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश होणार, तर राहुल गांधी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरामध्ये पोलिसांकडून खबरदारी। सभेपूर्वी शहरामध्ये पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पाटणच्या संदीप डाकवे यांची अनोखी कलाकृती सादर। स्टोन आर्टमधून मानवंदना। वरिष्ठ पत्रकार पंकज खेळकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन। वयाच्या 55व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्यामध्ये साखर कारखान्यांकडून 966 लाख टन ऊसाचं गाळप। आतापर्यंत 97 लाख टन साखरेचं उत्पादन। राज्यातील 33 कारखान्यांची धुराडी बंद। शालेय प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित। पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान 3 वर्ष, तर कमाल 4 आणि 5 महिन्यांची मर्यादा, तर पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिन्यांची मर्यादा। देशामध्ये CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। इचलकरंजीमधील शिवतीर्थ चौकामध्ये पेढे वाटत आनंदोत्सव साजरा। मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 506 रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणीचा शुभारंभ। मोदी यांनी 10 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला, तर सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील बर्ड फ्लूची केंद्रीय आरोग्य पथकाकडून गंभीर दखल। संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील 87 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नमुने देखील एम्सच्या प्रयोगशाळेत पाठवले। अमरावतीच्या पांढरी खानापूरमधील प्रवेशद्वाराच्या मुद्द्याला हिंसक वळण। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। लाठीचार्जनंतर आंदोलकांकडून दगडफेक। 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह 20 पोलीस जखमी। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला। वरळी ते मरीन लाईन्स पर्यंतचा पहिला टप्पा सुरू। सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कोस्टल रोड सुरू असणार। धारावीमध्ये सोमवार 18 मार्चपासून झोपड्यांचं सर्वेक्षण होणार। धारावीमधील रहिवाशांकडून माहिती गोळा करणार। माटुंगा पूर्व
कोकण मंडळाच्या बाळकूमधील 2018च्या सोडतीमधील 68 विजेत्यांना म्हाडाचा दिलासा. घरांच्या किमतीमध्ये 5,41,284 रुपयांची कपात. मुंबईतील तीनही मेट्रोमध्ये एकत्रित तिकीट काढता येणार. घाटकोपर वर्सोवा मेट्रो MMRDकडे असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार. मुंबई विमानतळावर गेल्या 3 दिवसांमध्ये 23 प्रवाशांकडून 11 कोटींचं सोनं जप्त. नैरोबीमधून मुंबईमध्ये आलेल्या एकाच विमानातील 4 प्रवाशांकडून 4 किलो सोनं जप्त. कस्टम विभागाची कारवाई. तर ठाणे पालिकेकडून माघार घेणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. उथळसर, कळवा आणि वागळे इस्टेटमधील नालेसफाईच्या ठेकेदारांना पुढील 3 वर्ष पालिकेच्या निविदेमध्ये सहभाग घेता येणार नाही. ठाणे पालिका थकबाकीदारांसह पाणी चोरांवर कारवाईचा बडगा उगारणार. नळ जोडणी खंडित करण्यासह पाणी चोरांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रशासनाची तयारी. ठाणे जिल्ह्यातील 80,000 युवक पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार. ठाण्यामधील 3 लोकसभा मतदारसंघातील मतदार याद्या निश्चित. बदलापूर परिसरातील 1.5 लाख नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार. पूरबाधित शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय.